मी हर्षद पवार. निशांत एक मध्ये आपलं कमर्शियल प्रॉपर्टी आहे. आज इथे निशांत दोन मधला काही भाग कोसळला, त्याच्यावरती महानगरपालिकेने 1.5 वर्षापूर्वी नोटीस दिली C1ची. ते आज अचानक कारवाईसाठी आले. तर आमचं म्हणणं असं आहे की योग्य ती कारवाई व्हावी, मी पूर्ण सहकार्य करू. पण निशांत दोन आणि निशांत एक ह्या दोन वेगवेगळ्या इमारती आहेत, तर ते सुक्याबरोबर ओलं न जाता निशांत एकचा काही विषय नाही त्याच्यामध्ये, आणि निशांत दोनचं पण जे लोक सभासद आहेत त्यांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात यावं आणि त्यानंतर कारवाई चालू करावी. नाही नाही, ऑलरेडी सगळ्यांनी व्हेकंट केलेले आहेत. निशांत दोनचा जो जर विचार केला तर निशांत एक मध्येच फक्त काही जण बाकी आहेत. तर निशांत दोनचे लोकांनी सगळ्यांनी ऑलरेडी व्हेकंट केले आहेत सगळं. फक्त त्यांना भोगवटा प्रमाणपत्र दिल्याशिवाय पुढची कार्यवाही होऊ नये. मी अनिल प्रसाद निशान निशान बिल्डिंग नंबर 1 आणि 3ऱ्या माळ्यावर राहतो. माझा रूम नंबर आहे 7. मी या बिल्डिंगमध्ये जवळजवळ 15-20 वर्षापासून राहत आहे. इमारत अशी धोकादायकच होती, नाही अशी नाही. तेव्हापासून आम्ही 1 वर्षापासून जून 2025 पासून आम्ही घरं खाली करून आमचा डेव्हलपर श्री शैलेश शेट्टी हे आहेत आणि त्यांच्यानुसार आम्ही MOU पण बनवलेला आहे. अंडरस्टँडिंग MOU हा बनवलेला आहे आणि त्यांनी आम्हाला त्याप्रमाणे आम्हाला घर भाडं पण चालू केलेलं आहे वर्षापासून. राहते रहिवासी आहे यांचा 28 लोक आहेत त्याच्यामध्ये, त्यातले कोणाचाही विरोध नाही आहे. फक्त एकच मेंबर असा आहे जो त्याचं दुकान खाली आहे आपला जेवणाचा असा, तर त्याचाच फक्त विरोध असतो. काय ना काय अन्य तरी असतो त्याच्यामध्ये. काय दम वगैरे असं काहीच नाही आहे त्या विरोधामध्ये, कारण आमची 99% लोकांची सहमती आहे. आणि आमची बिल्डिंग धोकादायक आहे. आम्ही खूप वर्षापासून बघतोय. आज आम्हाला सीझन ग्रुप मिळाला, त्याच्यामुळे आम्ही त्या प्रगतीला चाललोय आणि आम्ही त्यांचा सपोर्ट करतो. आम्ही 1.5 वर्षापासून आम्ही इथून खाली केलेला आहे आणि आम्हाला रेंट पण व्यवस्थित वेळेवर मिळतोय. कारण आम्हाला आमचा जीव धोक्यात घालायचा नव्हता म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट केलाय. आमचे लेटर MOU वगैरे सगळं झालेलं आहे सरांबरोबर, तर त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. आणि सदर इमारत C1 अर्थात अति धोकादायक अशी घोषित करण्यात आलेली आहे. सदर इमारतीचा पायऱ्यांचा सध्याचा काही भाग आज सकाळी कोसळला आहे. सदर अनुषंगाने महापालिकेच्या विभागामार्फत आपण आज सदरची इमारत निष्कासित करण्याची कारवाई सुरू केलेली आहे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने. काही रहिवाशांनी विरोध केलाय, भोगवटा प्रमाणपत्राची मागणी केली, त्यानंतर कारवाई करा असं सांगितलं. सर्व रहिवाशांना भोगवटा प्रमाणपत्र देण्याबाबत प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि सर्वांना भोगवटा प्रमाणपत्र आजच